दिवसेंदिवस एक्झाम जवळ येत चालली आहे आणि मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा सिलेबसचा बराचसा पार्ट हा अजूनही कवर झालेला नसेल. त्याचबरोबर बऱ्याच जणांना हेही टेन्शन असेल की येणाऱ्या एक्झाममध्ये जो कट ऑफ लागेल किंवा जी माझी ड्रीम पोस्ट आहे त्यासाठी जेवढे मार्क्स हवे आहेत तेवढे मार्क्स मला मिळतील की नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिलेबस कवर करण्याची सायंटिफिक आणि फास्टेस्ट मेथड जी आहे ती सांगणार आहे आणि त्याचबरोबर आत्तापर्यंतचे जे कट ऑफ आहेत त्या कट ऑफनुसार तो कट ऑफ तुम्ही कसा पार करू शकता तुमच्या टार्गेटेड पोस्टसाठीचा त्याचे टेक्निक विथ प्रूफ मी तुम्हाला सांगणार आहे. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ सुद्धा सायंटिफिक टेक्निक्सवरतीच आधारित आहे आणि ज्या पद्धतीने MCQ सोडवण्याचे टेक्निक्स तुम्हाला उपयोगी ठरले त्याच पद्धतीने आज जे मी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे ते सुद्धा तुम्हाला सिलेबस कव्हर करण्यासाठी डेफिनेटली मदतशीर ठरणार आहेत. MCQच्या लेक्चरमध्ये मी 80-20 रूलबद्दल बोलले होते आणि तो रूल कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणारच आहे आणि त्याचबरोबर सिलेबस कसा कव्हर करायचा याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. तर 80-20 रूलबद्दल जेव्हा आपण बोलतो तर त्यापूर्वी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आता ज्यावेळेला तुम्ही तुमचा पेपर पाहतात, क्वेश्चन पेपर पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला एकूण 7 विषय आहेत आणि 7 विषयांवरती कुठल्या घटकावरती किंवा कोणत्या विषयावरती किती प्रश्न येतात हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. जर आपण कोणताही एक असा विषय घेतला ज्याच्यावरचे आपण मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स जर काढले तर आपल्याला क्वेश्चन्स पाहायला मिळतात एक 15 to 16 क्वेश्चन्स एका सब्जेक्टचे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे एनी सब्जेक्ट तुम्ही कोणताही सब्जेक्ट घ्या, जसं मॅथ्स, रिजनिंग असेल, हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल, पॉलिटीचे आत्तापर्यंतचं जर आपण मागच्या 2-3 वर्षांचं पाहिलं तर 9 ते 10 क्वेश्चन्स त्या सब्जेक्टवरती आलेत. बट जर आपण एक पर्टिक्युलर सब्जेक्ट जर आपण फोकस करायचा म्हटलं आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स जर पाहायचे म्हटलं आपल्या कंबाईनच्या पेपरमधले तर तो नंबर असू शकतो 15 to 16. म्हणजे एका विषयाचे आपल्याला माहिती की जास्तीत जास्त 15 किंवा 16 प्रश्न येणार आहेत. मग जेव्हा तुम्हाला एका विषयावरचे 15 किंवा 16 प्रश्न येणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही पुस्तक ओपन करता त्या पुस्तकामध्ये मॅक्झिमम टॉपिक्स किती असतात? मोर दॅन 30 टॉपिक्स इच बुकमध्ये असतात. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्टच्या बुकमध्ये मोर दॅन 30 टॉपिक्स तर आहेतच. मग जर आपल्याला माहिती आहे की 15 प्रश्न येणार आहेत तर आपण 30 टॉपिक का वाचतो? म्हणजे जे 15 प्रश्न येणार आहेत याचा अर्थ 15 प्रश्न आले तर ते कुठले तरी 15 टॉपिक या 30 पैकी कव्हर करत असणार. असं तर होणार नाही की 30 टॉपिकवरती मिळून 15 क्वेश्चन आले. नाही, एका टॉपिकवरती जर आपण एक क्वेश्चन घेतला बऱ्याचदा तर एका टॉपिकवरती 2 किंवा 3 प्रश्न सुद्धा येऊन जातात. म्हणजेच इथे असणारे 30 टॉपिक जे आहेत ते वाचण्याची खरं तर आपल्याला गरज नसते. पण त्याचबरोबर महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपल्याला जर एखादा पार्ट स्किप करायचा असेल, म्हणजे तुम्हाला जर एखादा पार्ट वगळायला सांगितला तर एक भीती आपल्याला वाटते. अर्थात ती प्रत्येकालाच वाटते आणि त्या भीतीमुळे आपल्याला असं वाटतं की मी जो पार्ट सोडून दिला त्याच्यावरतीच प्रश्न आला तर काय. ठीक आहे, तर या बाबतीत आपल्याला काही पॉईंट्स आहेत जे की 80-20 रूलबद्दल आहे ते आपण समजून घेणार आहोत. हे 80-20 रूल काय आहे किंवा ही टेक्निक काय आहे? तर पॅरेटो म्हणून एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी आजूबाजूच्या गोष्टींचा अभ्यास करताना त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच्यावरून त्यांनी हे प्रिन्सिपल किंवा हा रूल जो आहे तो त्यांनी शोधून काढला आणि यालाच आपण पॅरेटोज प्रिन्सिपल असं सुद्धा म्हणतो. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आपण इव्हन भारताचा जरी विचार केला तरी 80% संपत्ती जी आहे, भारतातली संपत्ती किंवा जमीन मालमत्ता जे काय आहे ती भारतातल्या 20% लोकांकडे आहे इन जनरल, असं आपण म्हणू शकतो. राईट, कोणतीही गोष्ट घ्या किंवा जर आपण रोडवरती होणारे कार ॲक्सिडेंट पाहिले तर असं नाही आहे की 80% ड्रायव्हर्स जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने गाडी चालवतात. नाही, 20% ड्रायव्हर्स जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने गाडी चालवतात आणि म्हणूनच 80% ॲक्सिडेंट्स हे होत असतात. राईट, जर आपण फिल्मचं उदाहरण घेतलं तर आपल्याला फिल्म्सच्या बाबतीत सुद्धा माहिती आहे. असं तर नाही की म्हणजे एवढ्या सगळ्या फिल्म ज्या आहेत त्या येत असतात, बट त्याच्यापैकी काही 20% फिल्म्स असतात त्याच 80% बॉक्स ऑफिसवरून कमाई करतात. हा रूल म्हणजे 80-20 हे आपण इन जनरल म्हणूयात, एक्झॅक्टली तोच नाही, पण हा रूल आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत लागू होतो. म्हणजे तुमच्याकडे जेवढे कपडे आहेत तेवढे सगळे कपडे तुम्ही घालतात का? नाही, 80 टाइम्स तुम्ही काय करता, 20% कपडे जे आहेत ते फक्त वापरत असतात, जसं आपल्याला डेली यूजचे वगैरे कपडे असतात. तर हाच रूल आपल्या स्टडीच्या बाबतीत सुद्धा लागू होतो. आणि जर तुम्ही हा
रूल व्यवस्थित फॉलो केला तर कमी सिलेबसमध्ये तुम्ही जास्त मार्क्स मिळवू शकता आणि कमी एफर्ट्समध्ये तुम्ही जास्त आउटपुट मिळवू शकता. आणि मी अगदी फर्स्ट डेपासून सांगते की तुमचा फोकस म्हणजे तुमची मेहनत जी आहे ती आउटपुटच्या दिशेने असली पाहिजे. तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट हे मिळालं पाहिजे. म्हणजेच जरी आपण असं नाही म्हटलं म्हणजे एक्झॅक्टली फक्त 80% सिलेबस 20% सिलेबस कव्हर केला की त्याच्यातून 80% प्रश्न येतात असं जरी एक्झॅक्टली नसलं तरी सुद्धा आपण असं म्हणूयात की 40 to 45% सिलेबस जर तुम्ही कव्हर केलात तर त्याच्यातून 80% क्वेश्चन्स हे येतात आणि ते तुमचे कव्हर होऊ शकतात. जसं आपण इथेच उदाहरण घेतलं की एका सब्जेक्टचे म्हणजे अगदी तुम्ही पॉलिटीचं उदाहरण घेतलं आणि जर पॉलिटीचे आपण मागच्या वर्षीचे प्रश्न पाहिले तर 10 प्रश्न आपण ॲव्हरेज पकडून चालू आहेत की 10 प्रश्न आयोगाने विचारलेत. पण जर तुम्ही पॉलिटीचं बुक ओपन केलं तर पॉलिटीच्या बुकमध्ये असणारे टॉपिक जर तुम्ही पाहिले तर मोर दॅन 30 आहेत. ठीक आहे, मग तुम्हाला 10 प्रश्नांसाठी 30 टॉपिक वाचावे लागतात बरोबर. आणि हे 30 टॉपिक तुम्ही वाचता त्याच्यातून फक्त 10च टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न येणार असतात आणि कधी कधी तर त्यापेक्षाही कमी. मग जर 30पेक्षा जास्त टॉपिकमधून फक्त 10 प्रश्न येत असतील तर मला ते 10 प्रश्न कोणत्या टॉपिकवरती येणार आहेत हे फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि ते टॉपिक मला परफेक्ट करता आले पाहिजेत. पण जसं मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं जर आपण काही टॉपिक सोडून द्यायचे म्हटलं तर आपल्याला ते सोडून देण्याची हिंमत होत नाही, कुठेतरी भीती वाटते. आणि अर्थात मी तुम्हाला असं म्हणत नाही की ते टॉपिक सोडून द्या, बट ज्या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतो ते टॉपिक कशा पद्धतीने पिक करायचे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ज्यावेळेला तुमची प्रॅक्टिस जास्त होते ते ॲटोमॅटिकली तुम्हाला जमतं. पण आत्ता सध्या आपल्याकडे वेळ पण कमी आहे तर आत्ता एक्झॅक्टली करायचं काय. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते या 2020ची एक्झाम देणारे असतील किंवा नंतर एक्झाम देणारे असतील प्रत्येक स्टुडंटसाठी उपयोगी आहेत. तुम्हाला करायचं काय 3 टिप्स आहेत, या 3 टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. कशासाठी तर असा सिलेबस कव्हर करण्यासाठी ज्या सिलेबसवरती प्रश्न येऊ शकतात. मग याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे कॉन्सन्ट्रेट ऑन सिलेबस. फक्त सिलेबसवरती कॉन्सन्ट्रेट करा. जो सिलेबस तुम्हाला आयोगाने दिलेला आहे त्या सिलेबसचाच अभ्यास करा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही थोडीच सिलेबस सोडून अभ्यास करतो, आम्ही तर सिलेबसला धरूनच अभ्यास करतो. बट अगदी कॉमन एक गोष्ट आहे त्याचा तुम्ही विचार करा. काही वर्षी आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन येतात असं बरेच विद्यार्थी म्हणतात आणि असतात. एखादा दुसरा प्रश्न असा असतो जो की आपल्याला सिलेबसशी लिंक करता येत नाही कारण आपला तेवढा अभ्यास नसतो. पण कॉन्सन्ट्रेट ऑन सिलेबस म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे तर आयोगाने दिलेल्या सिलेबसवरती फोकस करून अभ्यास करायचा आहे. इथे आउट ऑफ द सिलेबस जे काही असेल ते तुम्हाला जास्तीत जास्त टाळायचे. म्हणजेच काय आता तुम्ही जर समजा कोणताही टेलिग्राम चॅनल एखाद्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही व्हिजिट केलं, खूप सगळे टेलिग्राम चॅनल्स असे आहेत ज्याच्यावरती खूप सगळे क्वेश्चन्स येत असतात. ठीक आहे, आणि ते जे क्वेश्चन येतात एखादा प्रश्न तुम्ही असा पाहिला की जो मे बी तुम्ही वाचलेला नसेल किंवा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे हे तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा आपण तिथे अडकून पडतो. किंवा असं होतं की ज्यावेळेला असे खूप क्रिटिकल क्वेश्चन्स आपण वाचायला लागतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की तो टेलिग्राम चॅनल फार चांगला आहे. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहिती नाही आहे किंवा त्या चॅनलवरचे क्वेश्चन्स फार डिफिकल्ट आहेत हा विचार करून आपण त्या चॅनलची क्वालिटी ठरवतो आणि तो चॅनल जॉईन करतो आणि ते क्वेश्चन्स जे आहेत ते आपण सॉल्व करायला लागतो किंवा त्याच्यामध्ये आपण गुरपडून जातो. त्यावेळेला आपण हा मुद्दा पाहत नाही की हे जे क्वेश्चन्स आहेत जरी ते डिफिकल्ट असतील, मे बी त्यांची क्वालिटी लेवल चांगली असेल तरीसुद्धा ते क्वेश्चन्स माझ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत का, माझ्या सिलेबसशी रिलेटेड आहेत का हे मुद्दे आपण पाहत नाही. आउट ऑफ द सिलेबस एखादा प्रश्न येतो. फॉर एक्झाम्पल जसं की मागे एकदा राज्यसेवेला प्रश्न आला होता म्हणजे खालीलपैकी कोण एक लेफ्ट हँडेड होते किंवा नव्हते असे प्रश्न आले होते. सो आपण काय करतो किंवा सचिन तेंडुलकरचा एक प्रश्न होता 10 नंबर जर्सी जी आहे ती सचिन तेंडुलकर वापरत होता तर आणखी कोण वापरत होतं किंवा कोण वापरत नाही असे प्रश्न येतात. आणि मग आपल्याला एक सवय लागते तो प्रश्न जो असतो तो एक्झाममध्ये आपल्याला कम्प्लिटली डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी टाकलेला असतो आणि तिथे आपण एवढे डिस्ट्रॅक्ट होतो की तो प्रश्न एक्झाम झाल्यानंतरही आपल्या डोक्यात घुमत राहतो. आणि जेव्हा कधी आपण अभ्यास करत असू, डिस्कशन करत असू, टेलिग्राम तुम्ही पाहत असाल किंवा इतर सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल, अभ्यासाशी रिलेटेड काही पोस्ट पाहत असाल तेव्हा एखादी अशी गोष्ट जी की त्या 2 प्रश्नांसारखी म्हणजे जी मी उदाहरणं तुम्हाला सांगितली तशी एखादी वाटली तर तुम्हाला असं वाटतं की नाही हे मला लक्षात ठेवायचं आहे कारण असा एखादा प्रश्न येतो. बट रिमेंबर तुम्ही त्या एका प्रश्नासाठी बाकीच्या 99 प्रश्नांना निग्लेक्ट करता.
बाकीचे 99 प्रश्न कशावर येतात याच्यावरती तुम्ही फोकस करत नाही. सो मी असं म्हणत नाही की सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न येतात आणि ते तुम्ही बिलकुल करूच नका. येतात, त्यांची तयारी तुम्ही करा, बट तुमचा फर्स्ट फोकस सिलेबसवरती असला पाहिजे किंवा मॅक्झिमम क्वेश्चन कशावरती येतात त्याच्यावरती असला पाहिजे. दुसरा मुद्दा येतो की आता हे तुम्हाला कळणार कसं की सिलेबसमधले कुठले टॉपिक आहेत की ज्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन येतात. तर लास्ट इयर क्वेश्चन पेपर सगळ्यात बेस्ट सोल्युशन हे मी 1000 वेळा आत्तापर्यंत तुम्हाला सांगितले. लास्ट इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे, त्याच्यातून तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक समजतात. म्हणजे जसं मी यापूर्वी 30 डेजमधल्या विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना मी सांगितले, समजा 2012 पासून 2019 पर्यंतचे तुम्ही क्वेश्चन पेपर पाहताय. 2 टॉपिकची उदाहरणं आपण घेऊयात. एक टॉपिक असा आहे ज्या टॉपिकवरती 2012 ते 2019ला प्रत्येक वर्षी क्वेश्चन आलेला आहे, प्रत्येक इयरला क्वेश्चन आलेला आहे. आणि दुसरा टॉपिक असा आहे की 2012 ते 2019 या कालावधीमध्ये या टॉपिकवर फक्त एकदाच क्वेश्चन आलेला आहे. तुम्ही इम्पॉर्टन्स कशाला द्यायला पाहिजे? अर्थात पहिल्या टॉपिकला. हे तुम्हाला समजतं, तुम्ही समोरच्याला सांगता सुद्धा, बट जेव्हा ते इम्प्लिमेंट करायचं असतं तेव्हा ते इम्प्लिमेंट होत नाही. तर ते इम्प्लिमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि या पद्धतीने तुम्ही केलं तर ऑलमोस्ट तुमचा सिलेबस जो आहे तो फास्ट मेथडनी म्हणजे फास्टेस्ट वेनी तुमचा तो कवर होणार आहे. कारण आपला सिलेबस कवर न होण्यापाठीमागं कारण हे नसतं की आपण मेहनत घेत नाही. बऱ्याचदा कारण हे असतं की आपण जे नको आहे, जे घटक आपल्याला आवश्यक नाही आहेत ते घटक आपण वाचत असतो. एखाद्या विषयाचं तुम्हाला 1 किंवा मॅक्झिमम 2 पुस्तकं पुरेशी असतात, पण बऱ्याचदा आपल्याकडे एका विषयासाठी 3-4 पुस्तकं किंवा एवढे सगळे सोर्सेस असतात. म्हणजे तुमचं पुस्तक तर असतंच, रेफरन्स बुक, प्लस तुम्ही कोणाचे तरी नोट्स घेत असता, प्लस त्या सब्जेक्टसाठी कोणाचे तरी लेक्चर पाहत असता, प्लस त्या सब्जेक्टसाठी कुठला तरी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलेला असतो. असे तुमचे एका सब्जेक्टसाठी हजारो तुमचे रिसोर्सेस होऊन बसतात आणि त्याच्यातून मग तुमचा सिलेबस हा वास्ट बनत जातो. लक्षात घ्या, तुम्ही पुस्तकं तोंडपाठ जरी केली, म्हणजे हिस्ट्रीचं एक पुस्तक घेतलं काय, 4 पुस्तकं घेतलीत काय, आणि ती 4 पुस्तकं जरी तुम्ही तोंडपाठ केली तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न 15च येणार आहेत. म्हणजे तुम्ही 4 पुस्तकं वाचली आहेत म्हणून तुम्हाला सगळे प्रश्न 100च्या 100 प्रश्न त्या पुस्तकावरती येणार नाही आहेत किंवा त्या विषयावरती येणार नाही आहेत. हे लक्षात आलं पाहिजे. आणि मी नेहमी पहिल्यापासून सांगत आले तेच मी तुम्हाला सांगेन की तज्ज्ञ बनायला जाऊ नका. म्हणजे एखादा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी काहीतरी संशोधन वगैरे करायचं असल्यासारखं एवढं खोलात जाऊन सगळंच वाचायची गरज नसते. जो पोर्शन तुमच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे तो वाचा. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे टेस्ट सिरीज. कुठल्याही जर तुम्ही जे आत्तापर्यंत आलेले टॉपर जर पाहिले तुम्ही वेगवेगळ्या पोस्टच्या बाबतीत, तर त्यांनी ज्या टेस्ट सिरीज तुम्हाला सजेस्ट केल्या असतील कुठल्याही अकॅडमीच्या, त्या टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता. आणि त्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला फायदा हा होतो की जसं आयोगाच्या पेपरमधून तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत ते फोकस करता येतात, तसेच टेस्ट सिरीजमधून सुद्धा तुम्हाला ते टॉपिक पिकअप करता येतात. आणि त्या प्रश्नांचा सराव झाल्यामुळे अर्थात तुम्ही त्याच टॉपिककडे जास्त फोकस करतात ज्याच्यावरती तुमच्या सिलेबसमधून प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सिलेबस कव्हर करू शकता. फास्टेस्ट मेथड काय असेल तर कॉन्सन्ट्रेट ऑन सिलेबस. जो सिलेबस आहे तेवढंच करा. जरुरी नाही की तुम्ही एखादं रेफरन्स बुक घेतलं आहे आणि त्या बुकमध्ये 40 टॉपिक आहेत म्हणजे ते 40च्या 40 टॉपिक तुमच्या एक्झामच्या सिलेबसमध्ये असतीलच असं नाही. कारण जेव्हा एखादं पुस्तक डिझाईन केलेलं असतं तेव्हा तो सब्जेक्ट कंप्लीट करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला असतो. बट जेव्हा तुमच्या एक्झामचा सिलेबस आपण पाहतो तर त्या सिलेबसमध्ये ते सगळे टॉपिक इन्व्हॉल्व असतीलच असं नाही. त्यामुळे सिलेबस पहा, त्याच्यानुसार टॉपिक करा. लास्ट इयर क्वेश्चन पेपर घ्या, त्याच्यावरून तुम्हाला वेटेज लक्षात येईल की मॅक्सिमम इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत, कोणत्या टॉपिकवरती मला जास्त भर द्यायचा आहे, सिलेबसचा कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी जे 7 सब्जेक्ट आहेत या 7ही सब्जेक्टसाठी इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते आहेत त्याच्या लिस्ट ऑलरेडी मी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केलेले आहेत. ऑलरेडी ते टॉपिक मी दिलेले आहेत. तुम्ही जर ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण देईन त्या व्हिडिओची. त्याच्यातून तुम्ही ज्या पण सब्जेक्टमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा बाकी सब्जेक्टचे सुद्धा तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते नोट डाऊन करू शकता. आणि तिसरा मुद्दा येतो टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजमधून तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की फुल लेंथ टेस्टला जाण्याआधी तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट पण सॉल्व करून पहा. कारण त्याच्यातून तुमचा ऑलमोस्ट सब्जेक्ट जो आहे त्याचा 70 to 80% सिलेबस हा कव्हर होत असतो. त्यामुळे एक तरी किमान सब्जेक्ट वाईज टेस्ट सोडवा आणि त्यानंतर तुम्ही ज्या आपल्या फुल लेंथ टेस्ट असतात त्या तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा सिलेबस कव्हर होऊ शकतो. सो जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल येणाऱ्या एक्झामसाठी किंवा तुमची ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसरला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.